आता जर आपण जर आळ्याची जर साईज बघितली, हो, धागा सोडायच्या अगोदर काल वजन केलं 1-2 आळीचं. 6 ते 7 ग्रॅम माझे एक आळीचं वजन भरतं. जाळीत आळी यायला किती दिवस लागायचे? जाळीत आळीला 17व्या दिवशी येत होतं. आता एक फिडिंग कमीच येते. 4था मोल्ट उठल्यानंतर 14 फिडिंग मध्ये जाळ्या टाकावं लागत होते. आता एसीटी वैदिक वापरल्यापासून 14वर टाकतो फिडिंग, पण ती खात नाही. 13 फिडिंग मध्ये जाळी कोशावर येते. वेळचा पाला तुमचा बचत झाला. पहिल्यापासूनच पाला स्ट्रॉंग असल्यामुळे पहिल्यापासून आळीची साईज वाढत चालली. जर वेळेस तुम्हाला आळीची मॉर्टिलिटी किती असायची? रासायनिकच्या वेळेस आमच्यात 40% आळी मरत होती. आळ्या उचलून पाट्या भरून टाकत होतो वड्याला. आता अजिबात आळी मिली नाही. कालचा एक तर लॉट आता ह्यात थोडीशी उष्णतेनं 1-2% मिले. फक्त 2%. फक्त 2%. तुम्ही रासायनिक मध्ये उन्हाळ्यात ज्यावेळेस करत होता हा. त्यावेळेस किती टक्के मारायचं? त्याला मापच नाही किती मरतय त्याला. आमच्यापेक्षा जुना शेतकरी आहे, त्यांना पटत नाही. त्यांना काय वाटतं? बोकस बोलतोय हा, बोकस बोलतोय हा. की पाला दुसरंच काहीतरी घालतोय. हा. आम्ही संपूर्ण बंद केले. तिनकत नाही, कोंबडी खत नाही, काय नाही. एसीटी वैदिक, कारण त्याचा रिझल्ट बी आम्हाला बेनिफिट बी त्या मापाने मिळायला लागला. चांगल्या वातावरणात जे जमत नव्हतं ते एकदम खराब खराब वातावरणात सुद्धा आम्हाला जमलं. जिंकले आम्ही. ह्याला रेट कसा असतो? 20 दिवस झाले विकून 720 रुपयानं रेट मिळाला. सर्वांनी जमिनीचा पोत सुधारायचा असेल, आळीची पोत सुधारायचं असेल तर एसीटी वैदिकचाच वापर केला पाहिजे. मी बंदच केले रासायनिक सगळं. बर. द्राक्षाला बंद केले, डाळिंबाला बंद केले. म्हणजे सगळ्यात जबरदस्त रिझल्ट आहे. जबरदस्त.